गोपाळ गोपाळ भाऊ. किती मोठा दुधी भोपळा आहे आणि पाहून तर वाटतंय की अगदी कवळा आहे. अरे असा अजून एखादा मिळाला असता तर दुधीचे कोफ्ते, दुधीची आमटी, दुधीची भाजी, दुधीचा हलवा, किती काय काय खाऊ शकलो असतो. आणि फुलगोबी, हो तूप गरम मसाला घालून अशी फुलगोबीची भाजी झाली असती. विचार करूनच तोंडाला पाणी सुटतंय. काय रे, हे तुझ्या शेतातली भाजी आहे? हो मंत्रीजी, आम्ही शेती केलीये. तर थोडा भाव कमी करून तू ही भाजी मला विकशील का? नाही नाही, आम्ही हे विकायला नाही, आम्ही हे कोणाला तरी द्यायला चाललो आहोत. कोणाला द्यायला चालला आहात? गोपाळ भाऊंना. गोपाळ भाऊला? आश्चर्य आहे, गोपाळ भाऊला का द्यायला चालला आहात? गोपाळ भाऊ आमच्या अडचणींमध्ये त्यांच्या बुद्धीने आमची मदत करतात. गोपाळ भाऊ स्वतःची बुद्धी वापरून तुमची मदत करतो. हो, गोपाळ भाऊचं डोकं बुद्धीने भरलेलं आहे. अच्छा, म्हणजे नेहमी तुम्ही त्याला असं सामान देत असता? अरे का नाही देणार, ते तर आम्हाला त्यांची बुद्धी देतात, आम्ही त्यांच्यासाठी एवढं नाही करणार. चलो येतो आम्ही मंत्रीजी, आम्ही थोडे घाईत आहोत. हो, आम्ही निघतो मंत्रीजी. हो, हे दोघे तर खरंच गोपाळ भाऊच्या घरात गेले. तर आजकाल हे सगळं चालू आहे. तर बुद्धी विकून गोपाळ भाऊ ह्या सगळ्या वस्तू कमावतोय. तर नाही, आज याचा निकाल लागायलाच हवा. महाराज महाराज महाराज, सापडलं. काय काय सापडलं मंत्री? रोज गोपाळ भाऊचं राज्यसभेत उशिरा येण्याचं कारण सापडलं महाराज. असं आहे होय? महाराज, गोपाळ भाऊ त्याच्या घरात बसून विक्री करतोय. स्वतःच्या घरी बसून विक्री करतोय म्हणजे? आता मी काय सांगू महाराज, लोक जशी कांदे, बटाटे, पडवळ विकतात, गोपाळ भाऊ पण घरी बसून बुद्धी विकतोय. असं आहे तर त्याला विकणं म्हणत नाहीत मंत्री, असं म्हणा की दान करतोय. खरं म्हणजे गोपाळ भाऊ बुद्धिमान माणूस आहे, म्हणूनच घरात बसून तो लोकांना दान करत आहे. ती म्हण आहे ना, जेवढं कराल दान तेवढी वाढेल तुमची शान. अगदी बरोबर बोललात. ज्ञान आणि बुद्धीचं जेवढं दान केलं जाईल तेवढीच त्याची चर्चा होते आणि त्यात वाढ सुद्धा होते. दान आणि विक्रीतला फरक मला माहिती आहे महाराज. दान हे विनामूल्य असतं, पण गोपाळ भाऊ ते करत नाहीये. बुद्धीच्या बदल्यामध्ये तो लोकांकडून वेगवेगळ्या वस्तू घेतोय महाराज. काय सांगताय? बुद्धीच्या बदल्यात काय घेतोय गोपाळ भाऊ? काय सांगू महाराज, दुधी भोपळा, तो पण एवढा मोठा. किती मोठा दुधी भोपळा? एवढा? अरे एवढा मोठा. काही काय सांगता? एवढा मोठा दुधी कधी असतो का? जर एवढा मोठा दुधी असता तर त्याच्या वजनामुळे तो मचाणी सोबत खाली पडेल की नाही? नाही, म्हणजे हा थोडा जास्तच लांब केला होता, पण एवढा तर नक्कीच होता. आणि हो, सोबत एवढी मोठी फुलगोबी सुद्धा. एवढी मोठी फुलगोबी फक्त कृष्णानगर मध्येच काय तर अख्ख्या जगात कुठे असेल असं मला तरी वाटत नाही. महाराज, घाई मध्ये आम्ही जरा जास्त मोठा दाखवून गेलो, पण ही लोक यावर मला जास्त टोकत राहिले तर मी खरं प्रकरण नाही सांगू शकणार. तुम्ही जरा गप्प बसा, मंत्र्यांना बोलू दे. महाराज, आता काय सांगू, दूध आणि फुलगोबीवरच प्रकरण थांबलेलं नाहीये. असं आहे होय? याचा अर्थ गोपाळ भाऊ बुद्धी विकून चांगली कमाई करतोय. फक्त कमावत नाहीये, अन्याय करतोय. कसा यामध्ये अन्याय कसा काय? अन्याय नाहीये महाराज. या राज्यसभेत ढेरी हलवत हजर होण्यासाठी तो नियमितपणे राज्यकोषातून पगार घेतो. तर मग एका ठिकाणाहून पगार घेऊन दुसऱ्या ठिकाणी बुद्धीचा व्यवसाय अन्याय नाही आहे का महाराज? हो, तसं बघायला गेलो तर खूप मोठा अन्याय आहे आणि याची त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. माझं काम जर अन्याय आहे तर तुमचं काम त्यापेक्षाही मोठा अन्याय आहे. मी काय केलं? तुमच्या म्हणण्यानुसार मी बुद्धी विकायचा व्यवसाय करतो ना, पण तुम्हाला संधी मिळताच हे ते त्या तऱ्हेचे बहाण्याने राजकोष रिकामा करत असता तुम्ही. पाहिलं महाराज, स्वतःची
चूक लपवण्यासाठी गोपाळ भाऊ माझा कसा अपमान करतोय. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तुम्ही असं आपापसात भांडण नका करू. गोपाळ भाऊ, तुला एक गोष्ट सांगू का? हे बघ, झाडावर लागलेलं फळ खाशील आणि खाली पडलेलं पण उचलशील, ही दोन्ही कामं एकत्र होऊ शकत नाहीत ना. मला काही समजलं नाही महाराज. मला असं म्हणायचंय की पगारी नोकरी आणि व्यवसाय दोन्ही एकत्र नाही होऊ शकत ना. म्हणूनच शिक्षा तर तुला मिळायलाच हवी. बरोबर, अगदी बरोबर. तुम्ही अगदी एखाद्या राजाप्रमाणे बोलला महाराज. तुमच्या हिशोबाने मी शिक्षा मिळण्याचा अपराध जर केलेलाच आहे तर मग तुम्ही जी शिक्षा द्याल ती मी मान खाली घालून स्वीकारेन. सांगा मग काय देताय? कृपया करून माझी नोकरी हिसकावू नका महाराज. बहुतेक गोपाळ भाऊ खरंच घाबरलेला आहे, त्यामुळे संधीचा फायदा घेत त्याच्याकडून थोडी मिठाई घेतली पाहिजे. नाही 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 नाही, मी तुला नोकरीवर नाही काढणार, पण तुला मला काहीतरी खाऊ घालावं लागेल. काय खाणार महाराज? गोपाळ भाऊचा मेंदू. मिठाई. मिठाई? हो, मिठाई. हे बघ, आम्हा सगळ्यांना माहितीये की व्यापारी नवीन वर्षात नवीन वही खातं बनवतात आणि सगळ्यांना मिठाई खाऊ घालतात. तर तू आता बुद्धीचा व्यापारी बनलायस, त्यामुळे माझी इच्छा आहे की वही खात्याच्या दिवशी आम्हा सगळ्यांना मिठाई खाऊ घालावीस. तसंच होईल महाराज. नवीन वर्षाच्या दिवशी तुम्ही सगळी जण माझ्या घरी या आणि व्यवसायाच्या नियमानुसार काही मुद्रा देऊन वही खात्यामध्ये तुमची नावं नोंदवून मिठाई खा. काय ठीक आहे ना महाराज? काय सभासदांनो, तुम्ही सगळे गोपाळ भाऊच्या घरी जायला तयार आहात का? हो हो, आम्ही सगळे तयार आहोत. आश्चर्य आहे, गोपाळ भाऊ तर पहिल्या झटक्यातच तयार झाला. अच्छा, यात कसला पेच तर नाही आहे ना? पण एक विनंती आहे महाराज माझी. बोल 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 बोल. इतक्या दिवसापासून माझा परिचय गोपाळ भाऊ म्हणून होता. आता मंत्रीजींनी मला व्यापारी बनवलंय. तुम्हा लोकांना मी मिठाई तर खाऊ घालेनच, पण मंत्रीजींना पोट भरून मिठाई खाऊ घालेन महाराज. असं म्हणतोस? मग जर मी जगभरातील मिठाई मागवली तर ती खाऊ घालू शकशील ना? नक्की खाऊ घालू शकेन मंत्रीजी. तुमच्या पायाची धूळ तरी लावून बघा. ठीक आहे, ठरलं तर मग नववर्षाच्या दिवशी सकाळी सकाळी गोपाळ भाऊच्या घरी मेजवानीसाठी आपण जाणार आहोत. आईस स्पाइस आईस स्पाइस आईस स्पाइस, जो सापडेल त्याला पकडा भाऊ. आईस स्पाइस आईस स्पाइस, जो सापडेल त्याला पकडा भाऊ. आईस स्पाइस. हे बघा, आपले गोपाळ आजोबा आले. गोपाळ आजोबा, आमच्या सोबत आईस स्पाइस खेळा ना. नाही नाही नाही, आता मला खेळायला अजिबात वेळ नाहीये. का गोपाळ आजोबा, का वेळ नाहीये? मला जरा भोला हलवायच्या दुकानात जावं लागेल, समजलं? याचा अर्थ मिठाई. मग तुम्ही आम्हालाही द्याल ना? अरे तुम्ही माझी नातवंड आहात, तुम्हाला खाऊ घातल्याशिवाय मी राहू शकतो का? पण एक गोष्ट आहे. कुठली गोष्ट आजोबा? काही दिवसांनी माझ्या घरी महाराज, मंत्रीजी आणि इतर सभासद पण येतील. पण तुम्हा लोकांना सगळ्यांच्या हातात मिठाईची वाटी आणि सरबताचा पेला द्यावा लागेल, ठीक आहे? तुम्ही काळजी करू नका गोपाळ आजोबा. तुम्ही जे काम सांगाल ते तुमचा हा गुलटा एकटाच करेल. मला फक्त 2 रसगुल्ले जास्त द्या. का बरं? तू एकटाच सगळं काम करून 2 रसगुल्ले जास्त का खाणार? आम्ही सगळे काय पुरात वाहून आलोय? अरे रे, तुम्ही तर सगळी माझी नातवंड आहात. तुम्ही लोक पुरात वाहून का याल? सगळ्यांनी मिळून काम करा आणि ज्याला जेवढी जाईल तेवढी मिठाई खा. काय सगळे खुश आहात ना? खूप खुश आहोत, खूप खुश आहोत, खूप खुश आहोत, खूप खुश. मग आता तुम्ही सगळे खेळा, मी पटकन भोलाच्या दुकानात जाऊन येतो. काय बायको, कपडे ठरवतेस का? चांगली गोष्ट आहे. थोडे दिवस राहिले आहेत आपले, अगदी घर चकाचक करून ठेव, समजलं? माझ्या तुटलेल्या घरात कुठले महाराज येणार आहेत की मी हे घरदार अगदी स्वच्छ चकाचक करायला हवं? सांगा बरं मला. कुठले महाराज येणार आहेत म्हणजे? येणार आपल्या कृष्णनगरचे महाराजच येणार. आणि फक्त महाराज एकटेच येणार नाहीयेत, तर त्यांच्या बरोबर सभासद पण येणार आहेत. तुम्ही खरं बोलताय का? महाराज येणार आहेत तिथे? पण ते काय येणार आहेत? खरं तर मी त्या लोकांना मिठाईच्या मेजवानीचं आमंत्रण दिलेलं आहे. बापरे, एवढ्या लोकांना मिठाईच्या मेजवानीचं आमंत्रण देऊन आला आहात? ही तर खूपच खर्चिक बाब आहे. मी इथं काहीही आणायला सांगितलं की मला म्हणता माझ्याकडे पैसेच नाहीयेत. मला ना तुमचं काही कळतच नाही. अगं, उगाच का बोलणे ऐकवतेस तुम्हाला? मी काय स्वतःचे पैसे खर्च करून मिठाई खाऊ घालत नाहीये त्यांना. म्हणजे
आता घरात वही खातं बनवणार. वही खात्यांचं सगळ्यांचं नाव लिहून पैसे घेईन आणि याच पैशांनीच त्या लोकांना मिठाई खाऊ घालीन. याला म्हणतात गंगा जलानेच गंगेची पूजा करणं. काय खरं ना? माझ्या खिशातून एकही पैसा खर्च होणार नाही, समजलं ना? अगं असं काय बघतेस तू माझ्याकडे? बघू नाही तर काय करू? वही खातं तर व्यापारी बनवतात, पण तुम्ही कुठे कुठला व्यापार करताय? ते तर तू समजतेस, पण त्या दुष्ट मंत्र्याला ही गोष्ट समजते का? मी माझी बुद्धी विकून लोकांकडून या सगळ्या वस्तू घेतो, अशा सगळ्या गोष्टी बोलून त्यांनी महाराजांना पट्टी पडवलेली आहे. अरे बापरे, किती दुष्ट माणूस आहे हा. तुमच्या नावच्या चुगल्या त्यांनी महाराजांकडे केल्या? अगं हो, केल्या आहेत, पण माझं नाव पण गोपाळ भाऊ आहे. यावेळी बघ तरी, बोलावून त्याला इतका त्रास देईन ना, मग व्यवस्थित समजेल की हा गोपाळ भाऊ काय चीज आहे ती. माझं म्हणणं व्यवस्थित गाठ मारून ठेव. काय झालं मंत्रीजी? इतका वेळ झाला पण अजून गोपाळ भाऊ कसा काय नाही आला? मला वाटतं की जगभरातली मिठाई खाऊ घालायच्या भीतीने गोपाळ भाऊ कदाचित देश सोडून पळून गेला. जगभरातल्या मिठाईची किंमत काही कमी नाहीये महाराज. देश सोडून पळून गेला आहे असं का म्हणताय? हा नको म्हणू, रोज तर बाजारात त्याची भेट होते, पण आज खूप शोधल्यावर पण त्याची झलक दिसली नाही महाराज. खरं तर डोळ्यानं नीट दिसत नसल्यावर माणूस किंवा जनावर कोणीच दिसत नाही. हो, याचा अर्थ तू देश सोडून नाही गेलास गोपाळ भाऊ. मी काय वेडा आहे का हो, की माझं डोकं खराब झालंय? एवढा सुंदर देश सोडून कशाला जाऊ मी? तर मग तुला यायला एवढा उशीर का झाला? उशीर नाही का होणार? बापरे बाप, किती ते काम. काही दिवसानंतरच तुमचे पाय माझ्या घराला लागणार आहेत, त्यामुळे सगळ्या गोष्टींचा जुगाड लावण्यातच उशीर झाला महाराज. याचा अर्थ तू खरंच आम्हाला मिठाई खाऊ घालत आहेस? हो हो, आता तुम्ही स्वतः खाण्याबद्दल म्हणालाच आहात, तर मग खाऊ घालणारच ना महाराज. अच्छा, मग कुठली मिठाई खाऊ घालणार आहेस? ते माझ्या घरी गेल्यावरच समजेल ना महाराज. ऐक गोपाळ भाऊ, तुला जे काही खाऊ घालायचं ते घाल, पण ते रसगुल्ले नकोत मला. ते खाऊन खाऊन तोंडाची चव बिघडली आहे माझ्या. ते सोडून दुसरं काहीही खाऊ घाल. अच्छा, तसंच होईल महाराज. आणि हो, माझं म्हणणं लक्षात आहे ना गोपाळ भाऊ, मला जगभरातली एकदा म्हणालो ना खाऊ घालेन म्हणून, मग हावरटपणा काय करता एवढा तुम्ही? अच्छा मंत्रीजी, तुमची तब्येत अगदी अप्रतिम आहे. एवढे बारीक आणि दुबळे आहात, मग जगभरातल्या मिठाया खाऊन पचवू तर शकाल ना? असं वाटत तर नाही की पचवू शकतील. नंतर पोट पकडून धावत धावत माझ्याकडेच येतील. हे बघा, प्रत्येक वेळी असं निर्लज्जपणे ही 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 करून हसत जाऊ नका. पचवणं किंवा न पचवणं हा माझा प्रश्न आहे, पण आता गोपाळ भाऊने स्वीकार केला आहे, तर मी नक्की जगभरातली मिठाई खाईन. काळजी नका करू, मी तराजू पण तयार ठेवीन. इच्छा असेल तर वजन पण करून घ्या. पण महाराज, माझं ना तुम्हाला एक नम्र निवेदन आहे. हो हो, सांग सांग. मी काय म्हणत होतो की नववर्षाच्या दिवशी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणाहून आमंत्रण मिळतं, म्हणून मी म्हणत होतो की माझ्या घरी जर एक दिवस आधी आला तर आरामात थोडा वेळ बसू शकाल. हो, तुझं म्हणणं तर योग्य आहे, पण नववर्षाच्या दिवशी तर पावसातली संक्रांत आहे, म्हणजे चढ त्या दिवशी वही खातं बनवणार आहेस? महाराज, मी एक छोटासा व्यापारी आहे, म्हणून रोजचं वही खातं बनवतो. सकाळी सूर्य उगवताच खातं लिहायला सुरुवात करतो आणि सूर्यास्तासोबत खातं लिहिणं संपतं माझं. खूपच छान बोललास तू. ठीक आहे, मग हेच ठरलं तर मग एक दिवस आधीच येईल. मला सांगा, तुम्हा लोकांना काही अडचण तर नाहीये ना? नाही, आम्हाला काहीही अडचण नाही. गोपाळ भाऊ कडून जगभरातली मिठाई खाणं माझ्यासाठी मोठी बाब आहे. दिवसाला काहीच महत्व नाहीये. माझी इथली सगळी कामं झालेली आहेत बरं का. प्रत्येक ताटात 2 साधे लाडू आणि 2 मोतीचुराचे लाडू दिले आहेस ना का तू? हो हो, देणार आहे. आणि सोबत लिंबाचं सरबत पण आहे. आशा आहे की महाराज खूप खुश होतील. का नाही होणार? नक्की होतील.
कुठेस गोपाळ भाऊ, कुठेस? मी इथे महाराज. या 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 इथे बसा. या ना, या लवकर बसा. या 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 इकडे या, बसून घ्या. तुझ्या वही खात्याची व्यवस्था सगळं झालेलं आहे महाराज. पिंकी, खोलीत जाऊन माझं वही खातं घेऊन ये जा लवकर. आता अनुग्रह करून आपापल्या सामर्थ्यानुसार मुद्रा देऊन माझ्या नवीन वही खात्यामध्ये तुमचं सगळ्यांचं नाव लिहून द्या. अरे बापरे, तुम्ही तर 10 दिले. पिंकी, लिहून घे, महाराजांनी 10 दिले. मंत्रीजी, तुम्ही तर उठता बसता म्हणता की महाराजांनंतर तुमचंच स्थान आहे म्हणून. आता महाराजांनंतर तुमचंही दान होऊन जाऊ दे जरा. हो हो, देतो देतो. एवढी घाई कसली आहे? मला अजिबात घाई नाहीये मंत्रीजी. घाई तर तुम्हालाच आहे. काय म्हणजे? अर्थ अगदी सरळ आहे. महाराजांनंतर जर इतर कुणी दिलं तर तो तुमचं स्थान ओलांडून दुसऱ्या क्रमांकावर येईल ना. काय बरोबर बोललोय ना मी मंत्रीजी? अगदी बरोबर बोललास गोपाळ भाऊ. दुसऱ्या स्थानाची पदवी मिळवण्यासाठी काम पण दुसऱ्या स्थानाच्या लायक करावं लागेल, नाहीतर मागे पडाल. देऊन टाका मंत्री, देऊन टाका. पण मी किती दिले पाहिलंत ना, तुम्हाला पण त्याच्या जवळपासच काहीतरी द्यावं लागेल. नाहीतर दुसऱ्या स्थानावरून पाय उतार व्हावं लागेल तुम्हाला. हे तर खूप मोठ्या जाळ्यात अडकलो मी. हे घे पिंकी, लिहून घे. पिंकी, लिहून घे. सेनापतींचे 2. राजवैद्याने सुद्धा 2 दिले. राजपंडितांनी 1 दिला. सभा कवींचे 2, वैज्ञानिकांचा 1 आणि राजज्योतिषांचा 1 आणि अमात्यांचा सुद्धा 1. काय पिंकी, सगळ्यांची नावं लिहून घेतलीस ना तू? हो गोपाळाजोबा, मी सगळ्यांची नावं लिहून घेतली. वही खात्यामध्ये सगळ्यांची नावं लिहून तर घेतली. आता तुम्ही सगळे न्याहारी करून घ्या इकडे. कुठेच पिंकीची आजी? सगळ्यांना नाश्ता पाठवून दे. जा मुलांनो, तुम्ही सगळं जाऊन घेऊन या. आजी, मिठाई आणि सरबत दे. हो हो हो, हे बघा इथे सगळं आहे. मी इथे सगळं सजवून ठेवलंय. तुम्ही लोक हे घेऊन जा बाहेर. काय झालं ग पिंकी? दे दे, सगळ्यांना दे. सगळ्यांना दे ग. सगळ्यात आधी महाराजांना. वा 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 वा, काय सुंदर मिठाई आहे. लाडू, मोतीचूर, वा वा वा, चवीला किती छान आहे. खूप छान, खूप छान. चला चला, तुम्ही लोक पण खा. वा वा, तोंडाची चवच बदलली. मोती चुराची चव कमाल आहे. याला काय अर्थ आहे गोपाळ भाऊ? सगळेजण खात आहेत आणि मला नाही दिलं. देणार देणार मंत्रीजी, नक्की देणार. तुमचे 2 लाडू आणि मोतीचुराने काम नाही चालणार ना. तुमची मिठाई ना मी या पोत्यात भरून ठेवलेली आहे. अरे मग उशीर कशाला करतोयस? घेऊन ये. काय रे, तुम्हाला आणायला जमेल का की मला जावं लागेल? अजिबात काळजी करू नका, आम्ही दोन्ही पोती खेचून घेऊन येतो. मी वजन करून ठेवलंय मंत्रीजी. जर माझ्यावर विश्वास नसेल तर मी तराजू आणून देतो ना. मग तुम्ही स्वतःच्या हातानेच वजन करा, मग तर झालं. जा जा, पळत जा, दुसरं पोतं पण घेऊन या. अरे अरे अरे, हे काय गोपाळ भाऊ? मिठाई कोणी अशा प्रकारे आणतं का? आणि ती तुटून फुटून जाणार ना. एवढे अधीर होऊ नका मंत्रीजी. ही मिठाई तुटणार पण नाही आणि फुटणार पण नाही. बघून घ्या मंत्रीजी. या पोत्यामध्ये 8 किलो बटाटे आहेत. म्हणजे या पोत्यामध्ये 8 किलो रताळी,
म्हणजे 8 आणि 8 16 किलो आणि या पोत्यामध्ये 4 किलो ऊस आहे. माझ्यासोबत मस्करी करतोयस ना? हा, मी तर मिठाई मागितली होती. मी तर तुम्हाला तेच देतोय ना मंत्रीजी. बटाट्यामध्ये गोडवा आहे, रताळ्यामध्ये गोडवा आहे आणि आणि ऊस तर गोडव्यांनी भरलेलाच आहे. काय राजवैद्यजी, मी बरोबर बोलतोय ना? सगळं काही गोडच तर आहे ना? अगदी बरोबर. म्हणूनच तर ज्या कुणाच्या रक्तात साखरेचं प्रमाण जास्त असतं तेव्हा आम्ही म्हणजे वैद्य लोक हे सगळं खायला मनाई करतो. मी तर मिठाई मागितली होती. मग कदाचित मनात विचार केला असेल, पण मला तर म्हणाला नव्हता. यामध्ये माझी काय चूक आहे मला सांगा ना? अरे तर मग महाराजांना मोतीचूरचा लाडू का दिला? महाराजांनी स्वतः सांगितलं होतं की रसगुल्ला आणि गुलाबजाम नाही खाणार, म्हणून लाडू आणि मोतीचुराची व्यवस्था केलेली आहे. पण तुम्ही आधीपासून मिठाईच म्हणालेला होतात ना मला. पण हे बटाटे, रताळी आणि ऊस, अरे मी काय हे खाणार? मला तर द्यायचं होतं, मी देऊन टाकलं. आता चावून खाणार का जमिनीत पेरून तुम्ही झाड उगवणार, तो तुमचा प्रश्न आहे. काय महाराज, मी अगदी बरोबर बोललो ना? बरोबर, अगदी बरोबर. पण मंत्रीजींना ठगण्यासाठी तू चांगला उपाय शोधला आहेस. खर तर मंत्रीजींनुसार मी तर व्यापारी आहे. मग व्यापारासारखा तल्लक मेंदू नाही वापरला तर मंत्रीजींसारख्या महाचलाक लोकांना धडा कसा शिकवणार मी? सांगा ना महाराज. खूप मस्त गोष्ट बोललास गोपाळ भाऊ. ओ, किती नुकसान. वही खात्यामध्ये 5 मुद्रा देऊन 2 मुद्रांचं पण सामान नाही मिळालं. छे. अरे कुठे निघालात तुम्ही मंत्रीजी? पोत्यात भरलेली देशी मिठाई तरी घेऊन जा ना. देशी मिठाई ती तूच खा.